नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गेले 2 दिवस आपला ब्लॉग अपलोड होत नाही आहे कारण का जिओला नेटवर्कच नव्हतं, त्याच्यामुळे अपलोड करायला वेळच मिळत. तर आज असा विषय घेऊन आले की एखादा माणूस किंवा कोणीही असेल की खूप डिप्रेशनमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल, तर त्यांनी काय करावं, तर या निसर्गाकडे पाहावं, निसर्गाच्या सानिध्यात जावं. उदाहरणार्थ एखादा माणूस जर जॉब असेल आणि अचानक त्याच्याकडचा जॉब गेला, जॉबलेस झाला, पैसा येणं बंद झालं, तर त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, राहणीमानामध्ये खूप असा बदल होऊन जातो आणि अशा गोष्टी माणसं लवकर इतरांशी शेअरसुद्धा करू शकत नाही. तर अशा वेळेला खूप डिप्रेशनमध्ये न जाता, कारण का पॉझिटिव्ह विचार जे असतात ते निगेटिव्ह विचारांमध्ये बदललेले असतात. तर अशा वेळी त्या व्यक्तीला समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा या निसर्गाकडे पाहायचं, या झाडांकडे पाहायचं. या झाडांमध्ये सुद्धा कसं असतं, अप्स आणि डाऊन्स हे येतच असतात. आता हे समोर जे पेरूचं झाड आहे त्याच्याकडे पण बघितलं तर आपल्याला की सुरुवातीला त्याची जी पिकलेली पहिले पानं हिरवीगार होती, झाड मस्त बहरलेलं होतं. पण जसजसा उन्हाळा पडला तसतसं त्याच्यावरची पानं पिकली आणि गळून पडली. काही दिवसानंतर जेव्हा पावसाळा येईल तेव्हा परत पुन्हा एकदा पालवी फुटेल. तात्पर्य असं की कोणतंही मोठं संकट आलं तर डगमगून जाऊ नका, तर त्या संकटामधूनही काहीतरी पॉझिटिव्हिटी घेऊन नव्याने उभं राहायला शिका, की जेणेकरून तुमचं जे आयुष्य आहे ते खूप सुंदर बनेल. आणि अशा वेळेला जेव्हा पण माणूस एखादा डिप्रेशनमध्ये जातो, त्याची चिडचिड होते, एखाद्याचा राग दुसऱ्यावर निघतो, दुसऱ्याचा राग तिसऱ्यावर निघतो, अशा या सिच्युएशन्स हे येतच राहतात. तेव्हा जे आजूबाजूचे लोक आहेत की ज्यांना माहिती आहे, अशा लोकांनी त्यांना समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे नेहमी हॅप्पी राहा, पॉझिटिव्ह राहा. आणि जर निगेटिव्ह विचार येत असतील, डिप्रेशनमध्ये असाल, तर निसर्गात जा, एकांतात राहा, थोडा डीप विचार करा आणि त्याच्यातून बाहेर या. श्री स्वामी समर्थ.